मागे एका मिनी व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझे सासरे पुण्याला आमच्याजवळ आले होते आणि त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे आम्ही त्यांना अगोदर पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यानंतरनं त्यांची तब्येत आणखीनच खराब होत चालली होती. त्याच्यामुळे मग आम्ही त्यांना ठाण्याला शिफ्ट केलं आणि त्यांना आहे ना डिस्चार्ज भेटला होता. त्याचमुळे आम्ही 8 दिवस ठाण्याला राहायला गेलो होतो. तिकडेच राहतात सासू-सासरे माझे आणि आम्ही दोघं पुण्याला असतो. आणि होळी वगैरे सुद्धा होती, तर त्याच्यामुळे आमची होळी, धुलवड हे सर्व तिथेच मस्तपैकी सेलिब्रेट झालं होतं. आणि ह्या ज्या क्लिप्स आहेत ना, त्या आम्ही 8 दिवस तिथं राहिल्यानंतरनं पुन्हा निघतानाच्या क्लिप आहे. खूप मस्त टाईम गेला हा आणि शुभमध्ये एवढे सारे चेंजेस नोटीस केले ना मी 8 दिवसांमध्ये. इथून मागे जेव्हाही आम्ही कधी ठाण्याला जायचो ना, तो अजिबात कुणाकडे जायचं नाही. कुणी घरामध्ये आलं जरी ना, तरी रडायला सुरुवात करायचा. पण यावेळी तो सगळ्यांमध्ये एवढा छान मिक्स झाला ना, त्याच्यामुळे बाकीच्यांना पण खूप आनंद झाला. आणि माझ्या ज्या मोठ्या नणंदबाई आहेत त्यासुद्धा तिथेच राहतात. त्या रोज आहे ना त्याला घेऊन जायच्या ऑफिसवरून आल्या की 2 ते 3 तास तो त्यांच्यासोबत राहायचा. आणि म्हणजे मला पण हे नव्यानेच समजलं की इतका वेळ शुभ माझ्या व्यतिरिक्त राहू शकतो. थोडासा खरा आनंद पण झाला होता मला, चला आता मला फ्री टाईम भेटेल या गोष्टीसाठी. आणि एकदम अचानक असा तो वेगळा वागायला लागल्यामुळे थोडासा माझ्यासाठी शॉकसुद्धा होता की कसं काय शुभ माझ्याशिवाय राहू शकतो. कसं ना माणसाचं मन दोन्ही गोष्टींमध्ये अडकलेलंच असतं. एकीकडे फ्रीडम तर पाहिजे असतो आणि दुसरीकडे तो फ्रीडम भेटतोय, पण मग असा इतके सहज कसा भेटतोय त्याच्याबद्दलही वाईट वाटत राहतं. ते सगळं असो, पण आता आम्ही निघालेलो आहोत ठाण्याहून पुण्याला. सगळ्यांना बाय वगैरे केलं. थोडेसे नाराज होते सगळेजण. सगळ्यांना असं वाटलं की आणखीन थोडंसं थांबलं पाहिजे, पण काय करणार आता. यावेळेसचा आमचा प्रवास इतका छान झाला ना, काय सांगू मी तुम्हाला. कारण शुभने आम्हाला अजिबात त्रास दिला नाही. आणि आता सगळ्यात मेन म्हणजे तो ब्रेस्ट फीडिंगवर नाही आहे. बॉटलने दूध पितो. पूर्णपणे 1-1.5 महिना झालेला आहे. स्टॉप झाला आहे तो अंगावर दूध प्यायचा. त्याच्यामुळे तो त्याचा निवांत होता आणि मलाही थोडा मोकळा वेळ भेटत होता त्या गोष्टीमुळे. पण एवढं सगळं असून सुद्धा आहे ना, मी थोडीशी टेन्शनमध्ये होते. कारण आता घरी गेल्यानंतर ना 8 दिवस घर बंद होतं. सगळी साफसफाई वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार चालू होता. आणि सगळ्यात जास्त मेन म्हणजे माझ्या डोक्यामध्ये विचार चाललेला माझ्या झाडांचा. कारण पहिल्यांदाच एवढे दिवस मी गेले होते कुठेतरी झाडं अशी घरी ठेवून. आणि ती कशी असतील, व्यवस्थित असतील की नाही. तसं तर मी सगळी झाडं आहे ना माझ्या दारामध्ये बाहेर ठेवले होते आणि आमच्या शेजारच्यांना सांगितलं होतं की त्याला पाणी घाला म्हणून. पण तरी पण डोक्यामध्ये होतंच की व्यवस्थित घातलं असेल की नाही, जास्त तर झालं नसेल ना, नेहमीची जागा आहे झाडांची, त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी आता मी त्यांना ठेवलेलं आहे. तर हेच सगळा विचार चालू होता. आणि आम्ही ज्यावेळेस आहे ना लिफ्टमध्ये आलो, शुभसुद्धा आहे ना, पहा लिफ्ट पाहून म्हणजे लिफ्ट त्याची आवडती गोष्ट आहे खूप जास्त. खाली जाताना वगैरे त्याला कायम बटन्स दाबायला आवडतात. आणि फायनली पहा आम्ही आलेलो आहोत घरी. आणि माझी झाडं पाहून काय मी खुश झाले. कारण मी जाताना ज्या कंडिशनमध्ये होते ना, त्याहीपेक्षा खूप मस्त ती झालेली आहेत. मे बी म्हणजे मी दारामध्ये ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत ना, तिथे सकाळी सकाळी पूर्वेचं ऊन लागतं. त्यामुळेच का होईना कदाचित खूपच छान झालेली आहेत सगळी झाडं. म्हणजे गुलाब तर ना अक्षरशः मला वाटलं होतं की आता गेलं माझं गुलाबाचं झाड, पण तेही इतकं छान फुटलेलं आहे ना. आणि इकडे पहा, शुभ घरात आल्या आल्या म्हणजे मला असं वाटलेलं की तो व्यवस्थित राहणार नाही, कारण एवढे 8 दिवस माणसांमध्ये राहिलेला आहे. पण इकडे त्याला त्याच्या सगळ्या गोष्टी, खेळणी वगैरे दिसले, तो त्याच्यामध्ये बिझी झाला. आणि बाल्कनी वगैरे याची कबुतरांनी केलेली अवस्था पाहून मला एवढं जास्त टेन्शन आलं ना. पण अगोदर आतमध्ये येऊन आहे ना, मी माझी झाडं चेक केली आणि
सकाळी निघतानाच आईंनी डबा दिला होता सोबत, ते एक बरं झालं. कारण त्याच्यामुळे आल्या-आल्या मला स्वयंपाक करण्याची वगैरे काही गडबड नव्हती. ऑलरेडी प्रवासामुळे थकवा जाणवत होता. तर त्यामुळे अगोदर आम्ही इथे जेवून घेतो. काही नाही, फक्त अंडा करी आणि भातच घेऊन आले होते मी सोबत. पण त्या गोष्टीमुळे पण इतकं म्हणजे अ, हलकं वाटलं ना मला, कारण जर हेच आल्यानंतर स्वयंपाक करायची वेळ आली असती ना, मग काय माझं खरं नव्हतं. आणि शुभसाठी पण इडली आणली होती. यांच्या मामींनी इडली दिली होती त्यासाठी. आणि इथे पहा, हे मनी प्लांटचं छोटंसं जे रोप होतं ना, ते मी कुंडीमध्ये जस्ट लावलेलं होतं. तर ते मी एका आहे ना डब्यामध्ये पाणी ठेवून त्यात ट्रान्सफर केलं होतं. आणि हे मी गावाला जाण्या अगोदर जेड प्लांटचं कटिंग लावलं होतं. त्याची जी काही स्टोरी आहे ती मी शॉर्टमध्ये सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. पण ते काही उगवलं नाही आहे. खरं मला त्याचं वाईट वाटतही नाही, कारण कारण असंच फ्रीमध्ये भेटलं होतं मला ते कटिंग. पण ह्या पॉटमध्ये ना एक दुसरं झाड उगवलेलं आहे. तर ते आहे याचं, काय बरं माझं गोकर्णाचं आहे. तर पाहूयात ते कसं ग्रो होतंय. माझे मनी प्लांटही खूप छान झालेले आहेत. आणि थोडा वेळ दुपारी आम्ही झोपलो, आराम वगैरे केला, कारण खूप जास्त थकवा झाला होता. आणि मग मी आले इथे बाल्कनी क्लीन करण्यासाठी, कारण कबुतरांनी खूप जास्त घाण केली होती. म्हटलं जोपर्यंत आता साफसफाई करणार नाही ना, घर काही आपलं व्यवस्थित होणार नाही, कारण तेच बाल्कनीमधले सगळे घाण पाय घरात येत राहणार आणि आणखीन बाकीचं घरही खराब होणार. तर त्यामुळे सगळ्यात पहिली सुरुवातच मी बाल्कनीपासून केली. म्हटलं नुसतं पुसून घेण्यापासून पेक्षा ना डायरेक्ट पाणी टाकून धुवूनच घ्यावं, म्हणजे तसं एकदा ती स्वच्छ झाली की मग पुढची कामं करायला सोपं. तर त्यामुळे मी इथे बाल्कनी अगोदर क्लीन करून घेते. बाल्कनी धुवून घेतल्यानंतर नाही ना मी भिंती पण सोडल्या नाहीत. अगदी भिंतीसुद्धा धुवून घेतल्या बाल्कनीच्या. कारण ना खूप जास्त धूळ होती भिंतींवरून. मी एक मग पाणी टाकलं आणि पूर्ण धूळ खाली यायला लागली. तर त्याच्यामुळे मी पूर्ण वरपासूनच भिंत धुवून घेतली अगदी व्यवस्थित. कारण आहे ना आमच्या घराच्या मागच्या बाजूला शेत आहे आणि त्यामुळे जरासं जरी वारं सुटलं ना तरी एवढी जास्त धूळ येत राहते ना. तर बाल्कनी वगैरे तर झाली क्लीन. आता मी सगळं घर आवरून घेते एकदम फास्ट. एक एक गोष्ट झाल्या, घर स्वच्छ झालं ना मग कसं फ्रेश वाटायला लागतं, कारण एवढे दिवस आपण घरात नसतो वगैरे, रुटीन तर सुरू केलंच पाहिजे. आणि सगळं आवरून झाल्यानंतर ना मग मी इथे किचनमध्ये आले स्वयंपाक करण्यासाठी. लेडीजच्या आयुष्यातलं हे काही जात नाही पहा. किती काही असू दे, थकवा आलेला असू दे, स्वयंपाक करणं काही म्हणजे त्यातनं सुट्टी नसतेच. आणि तरी म्हणजे मला आवड आहे स्वयंपाकाची, पण कधी-कधी कंटाळा येतो. पण काय करणार, पोटासाठी करावं तर लागतंच आहे. आणि अगदी सिंपल वरण-भात आणि खोबऱ्याची चटणी केलेली आहे, कारण अजिबात स्टॅमिना नव्हता माझ्यामध्ये सगळा स्वयंपाक करण्यासाठी. आता ही जी क्लिप आहे ना, ही मी डायरेक्ट तुमच्यासोबत दुसऱ्या दिवशीची शेअर करते आहे. हे जे माझ्या हातामध्ये दिसते ना, ते आहे कोकमचं बटर. आणि ते मी मेल्ट यासाठी करते कारण मला ते शुभला पाजायचं आहे. ॲक्च्युली त्याला थोडेसे जुलाब होत आहेत अजूनही. आणि म्हणजे सकाळीच फर्स्ट टाईम झाला त्याला पुण्यात आल्यावर, आणि तिकडे मुंबईला पण झाले होते थोडे. तर माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं कोकमचं बटर पाजायचं, त्याच्यामुळे ना इतकं इझिली जुलाब थांबतात ना. आणि खरंच म्हणजे मुंबईला पण त्याला एकदा पाजलं आणि एक डोस दिल्यावरच लगेच त्याचे जुलाब राहिले होते. तर त्याच्यामुळे त्याला मी इथेही पाजत आहे. डॉक्टरकडे नेऊन आणलं होतं त्याला. आणि खूप जास्त म्हटलं किती वेळा ना मेडिसिन्ससुद्धा द्यायचे डॉक्टरचे, कारण त्याला सध्या दात येत आहेत त्याचाच त्रास होतो आहे. बाकी काय असं वेगळं गॅस्ट्रो वगैरे या पद्धतीचं काही झालेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे असं घरगुती उपाय आपण करू शकतो. आणि ते झाल्यानंतर ना मी किचनमध्ये आले, कारण मला आहे ना तूप काढायचं, म्हणून म्हटलं सकाळी सकाळी ना सायमध्ये थोडंसं दही टाकून ठेवावं, म्हणजे कसं मला दुपारी वगैरे त्याच्यातलं लोणी कढवता येईल. आणि मी यांच्या इथे डब्याच्या तयारीला लागलेली आहे, कारण त्यांना आता ऑफिसला वगैरे जायचं आहे. तर त्यामुळे झटपट डबा वगैरे त्यांचा रेडी करते. आणि ना आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, कारण भरपूर सारी कामं आहेत आता माझ्यासमोर. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच मी स्टिचिंग रिलेटेडही व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी.